अरे मंगेश, हां. तू बेसिनचा नळ चालूच ठेवला होतास. सॉरी सर, मी ते विसरलो होतो. असं विसरून कसं चालेल आपल्याला? आज सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या देशामध्ये अनेक गावांमध्ये, अनेक शहरांमध्ये, अनेक ठिकाणी 8-8 दिवस, 10-10 दिवस पाणी येत नाही. पाण्याचा एक थेंब सुद्धा येत नाही. एका पाण्याच्या हंड्यासाठी महिलांना, नागरिकांना मैलोन मैल वणवण हिंडावं लागतं. उन्हातानामध्ये, दऱ्याखोऱ्यांमध्ये, आणि तेव्हा कुठे त्यांना एक पाण्याचा हंडा मिळतो, आणि तो सुद्धा त्यांना जपून जपून पुरवून पुरवून वापरावा लागतो. आणि इथे आपण मोठमोठ्या शहरांमध्ये राहणारी माणसं जरा नळ उघडला की आपल्याला पाणी मिळतं. मग हे आपल्याला मिळालेलं प्रिव्हिलेज नाहीये का? ही लक्झरी नाहीये का? आपल्याला पाण्याचा अपव्यय करता कामा नये. जर आपण इथे पाणी वाचवलं, पाण्याची बचत केली, तर त्या आपल्या बांधवांना तिथे पाणी मिळेल. याची जाणीव आपल्याला ठेवायला हवी ना. हो सर, बरोबर आहे. मी देखील एक जबाबदार आणि सुजाण नागरिक बनून या महाराष्ट्राखातर आणि या देशाखातर पाण्याचा अपव्यय कधीच करणार नाही आणि पाण्याचा एक थेंब देखील वाया घालवणार नाही. गुड.